Let P is equal to theta such that sin theta minus cos theta is equal to root 2 into cos theta and Q is equal to theta such that theta plus cos theta is equal to root 2 sin theta दिले. आणि आपल्याला P आणि Q या सेट मध्ये रिलेशन काय आहे ते फाइंड करायचं. ओके, तर मी सुरुवात अशी करतो बघा की P इज इक्वल टू साइन थीटा आहे. साइन थीटा मायनस कॉस थीटा इज इक्वल टू रूट 2 टाइम्स ऑफ कॉस थीटा. पहिल्यांदा काय करूया बघा की साइन थीटा इज इक्वल टू रूट 2 कॉस थीटा मायनस कॉस थीटा आरएचएस मध्ये आला तर प्लस कॉस थीटा होईल. याच्यातून कॉस थीटा कॉमन येईल. ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा रूट 2 प्लस 1 एलएचएस मधला साइन थीटा आहे तसं लिहून घेतो. ओके, देन साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा इंटू बघा हे रूट 2 प्लस 1 आहे ना, याचं रॅशनेशन करूया आपण. रूट 2 मायनस 1 अपॉन रूट 2 मायनस 1 दॅट इज साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा इंटू बघा न्यूमरेटर मध्ये जर मल्टिप्लाय केलं तर ए प्लस बी ए मायनस बी दॅट इज ए स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 इंटू रूट 2 मायनस 1 दॅट इज रूट 2 मायनस 1 झालं. रूट 2 मायनस 1 जर LHS ला मल्टिप्लाय केलं तर साइन थीटा इंटू ब्रॅकेट रूट 2 मायनस 1 2 मायनस 1 1 इंटू कॉस थीटा राहील साइन थीटाने आत मल्टिप्लाय करा. रूट 2 साइन थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. देअरफॉर मायनस साइन थीटा जर आरएचएस मध्ये घेतलं तर साइन थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू रूट 2 साइन थीटा झालं. मग ही व्हॅल्यू डिनोट करते तुमची क्यू साठी. बघा क्यू काय दिलेलं आहे, क्यू इज इक्वल टू साइन थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू रूट 2 झालं. याचा अर्थ काय झाला बघा की जी पी ची व्हॅल्यू आहे तीच क्यू ची व्हॅल्यू आहे. म्हणजे पी आणि क्यू सेट हे दोन्ही इक्वल आहेत का बघा. कळालं का बघा.